नमस्कार, अल्फा मल्टीकार सर्व्हिस मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की कस्टमर जवळपास एकदम यवतमाळ जवळपास 650 किलोमीटर वरनं ट्रॅव्हलिंग करून आपल्याकडे सीएनजी फिटिंग साठी येतात. तर रेड्डी सर आहेत जे यवतमाळवरून आपल्याकडे आलेत. ते काल संध्याकाळी ट्रॅव्हलिंग त्यांनी चालू केली, आज सकाळी आपल्याकडे पोहोचलेले. तर आज आपण त्यांना फिटिंग पण करून घेतले. तर सरांचा आपण रिव्ह्यू जाणून घेऊया की कशी आपली फिटिंग वगैरे झाली, काय सरांना कसं फीडबॅक वाटला. तर रेड्डी सर आहेत, त्यांनी आपल्याकडे करून घेतलेत. आई सर, नमस्कार सर। नमस्ते सर। तो सर, क्या आपका ट्रैवलिंग का क्या सफर था, कैसे आप यहाँ तक पहुंचे? बोल तो मैं थोड़ा हमारे हाँ, तो मैं इंटरेस्ट लेके आया हूँ कि सीएनजी यहाँ पे फिटिंग होता ना। मेरे को दूर नहीं लगता गाड़ी के लिए, कुछ भी कितना दूर भी, और 650 नज़दीक की बात है, और 1000 किलोमीटर है तो भी मैं जाता था। क्यों बोलते सर्विसिंग में ही इंस्टाग्राम में देख रहा, सब यूट्यूब में भी देखा, पूरा रिव्यूज़ अच्छा है, और बाकी जगह पे भी देखा, लेकिन उतना मेरे को इंटरेस्टेड नहीं लगा, इसलिए मैं यहाँ पे आया। आपका नंबर भी मेरे को पार्ट हो गया है, 9153286286 बोल ओके के। सर। हाँ, इजी नंबर है, तो मैं ये कर लिया। तो और एक बात, ये वायरिंग भी एक भी नहीं दिखता, बिल्कुल फिनिशिंग अच्छा है। अभी ये बैनट उठा के देखे तो भी उसमें ऐसा कचरा विचरा कुछ नहीं दिखता, तो पूरा ड्रेसिंग करके क्लिप टू क्लिप ये, और पीछे भी पूरा पैक देखे जो फिटिंग आपको, लाया। आपने जैसा वीडियो में फिटिंग देखा था हाँ। वैसा ही पूरा फिटिंग मिला आपको या अलग कुछ नहीं मिला? नहीं नहीं, सेम अभी नया गाड़ी में 2025 में कैसा है वैसा ही वो गाड़ी देखा, लेकिन उससे अच्छा ही है फिर ये नहीं है। अच्छा, हाँ। तो आप खुश हो हमारे नहीं सर्विस से? नहीं, खुशी से मैं और बात कर रहा हूँ। गाड़ी आपको कैसा पिकअप वगैरह कैसा हाँ, मैं लगेगा? चला के देखा अभी, तो सेम पेट्रोल ये सेम ही लग रहा है, उतना वैसा ही कुछ नहीं है। और आने वाले हमारे जो दूर के कस्टमर है, वो कस्टमर के लिए आप क्या फीडबैक दोगे? फीडबैक कुछ नहीं सर, ये रेनॉल्ट गाड़ी है ना, खाली आते वक्त पेट्रोल के खर्चे से आने का, जाते वक्त कम खर्चे में जाने का, मैं ये गारंटी देता हूँ। मेरे को 8 रुपये किलोमीटर पर किलोमीटर गिर रहा, 8.5 रुपये किलोमीटर गिर रहा एसी में। ये कितना एसी डाले तो भी 4 रुपये पकड़ो, उसमें से आधा रेट है। ठीक आहे सर, हम्म। शुक्रिया आपको आने के लिए. थैंक यू। आणि ज्यांना कोणाला सीएनजी बसवायचं असेल किंवा सीएनजी रिलेटेड काही काम करायचं असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरला आम्हाला संपर्क करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. गाडीची फिटिंग कशी झाली हे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. तर इंजिन कंपार्टमेंट मधला आपण रिव्ह्यू घेऊया. तर जसं की रेड्डी सरांनी आपल्याला सांगितलं, प्रॉपर अशी आपण फिटिंग करतो ह्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला कळणारही नाहीये की हे आफ्टर मार्केट आहात. हे नवीन दिसतंय त्यामुळे तुम्हाला ओळखू येत आहे की हे वायरिंग आपण केलं एकदम इनलाईन मध्ये. आपण प्रॉपर अशी प्रीमियम क्वालिटी मध्ये फिटिंग करतो. हा आहे मिजो कंपनीचा BS6 किट. हा ECM आहे, हा डबल स्टेज रेड्युसर आहे आणि हा इंजेक्टर रेल आहे. तर आपण असे 3 लेअर मध्ये पूर्ण प्रॉपर अशी वायरिंग केलेली आहे, जेणेकरून भविष्यात कुठली अडचणी तुम्हाला येणार नाहीये. जर दुसरे काम करायचं असेल तर तुम्हाला कुठलीही अडचण राहणार नाहीये. अशी आपण प्रॉपर फिटिंग इंजिन कंपार्टमेंट मध्ये केली आहे. मागे डिक्कीमध्ये बघताय तर 60 लिटर मध्ये आपण टँक बसवलेला आहे. आपण ब्रँडेड सिलेंडर EKC कंपनीचे ब्रँड वापरतो आणि जर बघताय तुम्ही प्रॉपर अशी फिटिंग झालेली आहे. माग सीट ऍडजस्टमेंटचं कन्सर्न राहतो ड्रायव्हर साठी, तर ते सीट पण आपण प्रॉपर असे फिटिंग केलेले आहेत, प्रॉपर फिटिंग मध्ये. 60 लिटर मध्ये आपण सीएनजी किट बसवलेलं आहे. 60 लिटर मध्ये कस्टमरचे एक्सपेक्टेड होते की त्यांना साइड फिलिंग वॉल पाहिजे होता, तर ह्याच्यामध्ये स्पेस कमी होता. तरी आपण वाय टाईप वॉल मध्ये आपण गॅस ह्याच्यामध्ये इथून गॅस फिल केलाय आणि जवळपास 8.5 किलो ह्यामध्ये गॅस आज पहिल्यांदा जो फिल केलाय तो 8.5 kg गॅस आपला ह्याच्यामध्ये फिल झालाय. हे आपलं आहे आतमधलं चेंज ओव्हर स्विच. इथून आपण गाडी पेट्रोलला पाहिजे असेल पेट्रोललाही करू शकता, सीएनजी ला, आणि ऑटोमॅटिक वर्किंग इथूनच होतं.